नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी आणि नमो किसान महासन्मान निधी या दोन्ही योजनेचा लाभ आपल्याला घेता येऊ शकतो जरी आपण 1 फेब्रुवारी 2019 नंतर आपलं नाव उतार्यावरती आलं असेल तरी सुद्धा। शेतकरी मित्रांनो, देशभरात केंद्र सरकारकडून PM किसान सन्मान निधी ही योजना राबवली जात आहे। या PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रुपये 6,000 इतकी आर्थिक मदत देण्यात येत असते। शेतकरी मित्रांनो, ही मदत दर 4 महिन्याच्या अंतरानं म्हणजे 2,000चा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यावर पडत असतो। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी या योजनेच्या अनुसार राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे। यात वार्षिक 6,000 रुपयाची मदत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये देण्यात येत असते। परंतु शेतकरी मित्रांनो, या योजनेमधील अटी आणि नियमामुळे बरेच शेतकरी हे आज देखील या योजनेमध्ये पात्र होऊ शकत नाहीत। कारण या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी तुमच्या नावावरती शेतजमीन कधी झाली आहे आणि कोणत्या कारणांमुळे झाली आहे हे देखील महत्त्वाचं आहे। PM किसान सन्मान निधी या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी काय नियम आहेत हे आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी लाभार्थी शेतकरी यांच्या नावावरती 1 फेब्रुवारी 2019च्या अगोदरपासून शेतजमीन असणं आवश्यक आहे। म्हणजे शेतजमिनीचा फेरफार हा 1 फेब्रुवारी 2019च्या अगोदरचा असणं आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2019च्या नंतर आपण जर जमीन खरेदी केली असेल तर आपण PM किसान सन्मान निधी या योजनेसाठी अपात्र होणार आहात। शेतकरी मित्रांनो, अपवाद 1 फेब्रुवारी 2019च्या नंतर आपल्या नावावर जमीन झाली असेल आणि ही जमीन आपल्या वारसा हक्काने मिळाली असेल आणि त्याची नोंद आपल्या फेरफारमध्ये वारस हक्काने अशी झाली असेल तर मात्र आपण या योजनेमध्ये पात्र ठरू शकता। शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण जमिनीची खरेदी ही 1 फेब्रुवारी 2019च्या अगोदर करणं आवश्यक आहे किंवा 1 फेब्रुवारी 2019च्या नंतर जरी आपण आपलं नाव आपल्या उतार्यावरती लावलं असेल परंतु आपल्या वारसा हक्काने ही जमीन आपल्याला मिळाली असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल। परंतु ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2019च्या नंतर जमीन खरेदी केली आहे आणि पहिल्यांदाच त्यांचं नाव उतार्यावरती आलेलं असेल तर त्यांना PM किसान सन्मान निधी आणि नमो किसान सन्मान निधी या दोन्ही योजनेचा लाभ घेता येणार नाही। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेबद्दल ही माहिती आपल्याला कशी वाटली त्याबद्दल नक्की कमेंट करा। आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद।